भावांनो, तुम्ही समोरचा नजारा बघू शकतात. एक नंबर नजारा समोर. वरती ऊन पडलंय चांगलं कडक, पण नजारा खूप भारी आहे. तर मित्रांनो, तुमच्या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला मजा येईल खूप. कारण मी जिकडे आलो आहे ना, ती लोकेशन एक नंबर आहे विकेंडसाठी आणि व्हॅकेशनसाठी. व्हॅकेशन म्हणजे तुम्ही जेव्हा वगैरे असतात तुमच्या मित्रांसोबत, तुम्ही सुट्टी वगैरे एन्जॉय करण्यासाठी येत. मला थोडं असा विरंगुळा पाहिजे असेल तर मी आलो इकडं अमरजा हिल्स लोणावळ्यामध्ये. आता अमरजा हिल्स तुम्ही ऑनलाईन टाकलं तरी भेटून जाईल. अमरजा हिल्सवर भरपूर रिसॉर्ट आहे. माझ्या मागं बघाल ना तुम्ही तर भरपूर रिसॉर्ट आहे तिथं. वरती पण बघाल ना डोंगरावर भरपूर रिसॉर्ट आहे. इकडं आलो एवढं भारी मस्त वाटते ना मला. कारण ह्या रिसॉर्टमधून आहे ना तुम्हाला पूर्ण इकडचा पूर्ण पावना डॅम वगैरे तुम्हाला सगळं बघायला भेटतो. हा पावना डॅम आहे आपला, जो लोणावळ्यामध्ये भरपूर जणांना माहिती आहे. पण काय लोकेशन असताना काही जणांना माहीत नाही राहत कुठे फिरायला जाऊ, काय जाऊ काय. आता पावसाळा वगैरे लागला ना थोडंसं इथं ना लय भारी हरियाली होऊन जातं. एकदम हिरवगार पडतं इथं तर लोकांनी घाण केलेली आहे थोडीफार. इकडे येऊ नका तुम्ही, मी लोकेशन दाखवण्यासाठी आलेलो तुम्हाला. पण तुम्ही जर रिसॉर्टमध्ये थांबत असाल तर तिथून तुम्हाला छान हा नजारा बघायला भेटतो. हां, तिकडून पण तुम्हाला बघायला भेटूनच जाईल. हा आहे तुमचा पावना डॅम लोणावळ्यामध्ये. आणि भरपूर जण इकडे येतात, म्हणजे हे रिसॉर्ट फुल भरलेले असतात. पावसाळ्याच्या वेळेस जर तुम्ही आले ना, हे रिसॉर्ट पूर्ण तुम्हाला पूर्णपणे रिसॉर्ट भरलेले असतात. आणि तुम्हाला कसं दाखवू, हे बघा हा रिसॉर्ट आहे तिथं बघा, हे दिसतील तुम्हाला. हे बघा, हे सगळे रिसॉर्ट आहे तिकडं, हे पूर्णपणे भरलेले असतात पावसाळ्यामध्ये. आणि हा पूर्ण नजारा तुम्हाला पावना डॅमचा इकडून दिसत असतो. तुम्ही शक्य असेल ना तर तुम्ही ऑनलाईन इथं बुकिंग करून येऊ शकतात. म्हणजे ऑनलाईन तुम्हाला बुक करावं लागतं ऑलरेडी इकडं. आणि समजून घ्या तर ह्याचा तुम्हाला बजेट आहे ना पर पर्सन आहे ना 5,000पासून स्टार्टिंग समजूनच घ्या तुम्ही. पर पर्सन एका व्यक्तीचे 5,000 हे तुम्ही पकडून चाला. कारण काय माहिती का, हे रिसॉर्ट आहे ना प्रीमियम आहेत, थोडेसे चांगले आहेत. म्हणजे इकडं असं स्वच्छता वगैरे व्यवस्थित ठेवलेली आहे, सिक्युरिटी चांगली आहे, कॅमेरे आहेत सगळीकडे इकडे. म्हणजे तुम्ही अमरजा हिल्सपासून जर वरती येतात ना तर खालून वर येईपर्यंत टाईट सिक्युरिटी, टाईट कॅमेरे सिक्युरिटी पूर्ण. आणि कोणीच असं बाहेरचा कोणीच किलबिला कोणीच व्यक्ती येणार नाही, चोरी मारी वगैरे हे अजिबात इथं अशक्य. म्हणजे इथं भरपूर सिक्युरिटी तुम्हाला भेटते. आणि हा निसर्गाचा मस्त तुम्हाला आनंद घेता येतो. पावसाळ्याच्या दिवसात आले तर लय मजा येईल. आता भर ऊन पडलेलं आहे, म्हणजे आता 12 वाजायला आलेले मी व्हिडिओ काढतोय तेव्हा. पण इथं हवा एवढी मस्त चालू आहे ना, मला बघेल हवा एवढी छान चालू आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, आता पावसाळा येणार आहे. पावसाळा तर जुलैपर्यंत लांबला आहे असं म्हणतात पावसाळा. पण आता पावसाळा येणार आहेत. पण इथं जे ढगं आहेत ना, ढगं असे ना, जेव्हा डोंगरावर त्यांची ढगांची सावली पडते ना, एक नंबर फील येतो. एकच नंबर वाटतं हे सगळं बघायला. तुम्हाला अजून ना मी त्या साईडचा सीन दाखवतो. त्या साईडला आहे ना किल्ले आहेत काही. तुम्हाला किल्ले आहेत ना, ते किल्ल्यांचे डोंगर तुम्हाला दाखवतो. अमरजा हिल्सला आले ना मित्रांनो तुम्ही, तर तुम्हाला आहे ना तिकोना किल्ला, तुंग किल्ला, लोहगड, हे शिवाजी महाराजांचे किल्ले तुम्हाला बघायला मिळतात तुम्हाला. हे सगळे किल्ले जे छत्रपती, हे सह्याद्रीमध्ये बसलेलं ही जागा आहे पूर्ण अमरजा हिल्स. हे सगळे किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. तो पण तुम्ही बघू शकता, तो पण किल्लाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. ही 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 सगळी जी भूमी आहे ना, ही सगळी भूमी पूर्ण महाराष्ट्र आपला जी पूर्ण जेवढं आहे ना, हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि आपण जे श्वास घेतोय ना एवढा मोकळा, हे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी किल्ले बांधले, एवढं सगळं बनवलं, इतका सुंदर सह्याद्री आपल्या ताब्यात दिला, हा शिवाजी महाराजांनी दिला आहे. आणि मी जिथं आलो आहे ना तिथं हा सुंदर असा भगवा झेंडा फडकतोय वरती, बघू शकतात. खूप मस्त जागा आहे. इकडून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बघायला भेटतात. आणि मुद्रा करा त्यांना. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये जर काही कमतरता असेल तर मी ती पूर्ण करायचा प्रयत्न करीन, कमतरता दूर करीन.
आणि तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन स्पॉट घेऊन येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना व्हेकेशनला जायचं आहे, फिरायला जायचं आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार आणि बाय बाय आणि जय शिवराय.